नमस्कार सर. नमस्कार. आपण सकाळीच ही तुमची जी बाग आहे, बाग लावण्यासाठी आपण जी सुरुवात केली होती, बरोबर आहे. थोडंसं बागेकडे फिरवा. ही आपण सकाळी नारळ फोडून आपण बाग लावण्यासाठी सुरुवात केली होती. बरोबर. पत्ता पुन्हा सांगतो मी. देवसाने मुक्काम देवसाने बरोबर मुक्काम पोस्ट देवसाने, मुक्काम पोस्ट देवसाने, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. इथे श्री गायकवाड सरांच्या शेतामध्ये सकाळी आम्ही नारळ वाढवून आंबा बाग लागवडीसाठी सुरुवात केली होती आणि जवळपास 30% काम आमचं पूर्ण झालेलं आहे. थोडंसं बागेकडे फिरवू. तर हे अगदी तंतोतंत लाईन दोरी लाईन आउट करून आम्ही ही झाडं लावलेली आहे. तर सर, आता तुम्हाला ह्या शेतामध्ये कसं वाटतंय? बघा, आता ही झाडं लावल्यानंतर असं व्यवस्थेची लाईन दोरी आपण बघितली आणि कसे पण बघा तुम्ही, अशी जरी बघितली, अशी उभी बघितली, झाडे उभी कशी बघितली तरी अगदी सिस्टममध्ये दोरीमध्ये तंतोतंत अगदी झाडे लागवड झालेली आहे. आणि जवळजवळ 30% लागवड आता आपली झालेली आहे आजची सुरुवातीला. तर हे काम आता जवळजवळ उद्यापर्यंत फायनल होऊन जाईल, फायनल होऊन जाणार. तर कुठलाही फळबाग लावताना आपल्याला त्याच्यातली लाईन आउट सर्वात महत्त्वाचं असतं. कुठल्याही वाकड्या तिकडे झाड जेव्हा आपण लावतो तर त्याला आपल्याला त्या झाडावरती येणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे होणारे डेव्हलप ही फार महत्त्वाची गोष्ट असते. त्यातून वाहणारा हवा, सर्व झाडाच्या सर्व बाजूने हवा लागली पाहिजे. ही तंत्रशुद्ध पद्धतीने आपल्याला झाडं लावावं लागतात. वाकडे तिकडे जर झाडं झाली तर त्याला सर्व बाजूने व्यवस्थित हवा लागत नाही, पूर्ण सूर्यप्रकाश मिळत नाही आणि पुढे जे आपल्याला उत्पन्न घ्यायचं त्याच्यावरती त्याचा नक्कीच इफेक्ट होतो. त्यासाठी मी दिवसभर इथे थांबून सरांचं व्यवस्थित काम सुरू करून दिलेलं आहे आणि पुढचं काम आता ते उद्याच्या दिवस चालू राहणार आहे. तर सर, तुमची जी जिद्द आहे झाडं लावण्यासाठी आणि बाग उभी राहण्यासाठी, मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्ही मला बोलत होते की चिखलात आपण सुरू करू, पण माझा जो अनुभव आहे की योग्य पोषक वातावरण असेल तरच ते काम करण्यात मजा असते. विनाकारण काहीतरी आपण ते काम करायचं आणि निघून जायचं, माझ्या बुद्धीला पटत नाही. करायचं तर व्यवस्थित, नाही तर न केलेलं बरं. तर तुम्हाला या बागेसाठी पुन्हा एकदम माझ्याकडनं खूप शुभेच्छा. आणि तुमची जी जिद्द आहे वृक्षारोपणाची ती अशीच पुढे चालू राहावं, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. खरंच जे काही सहकार्य केलंय आणि सहकार्य म्हणजे माझं सर्वात महत्त्वाची गोष्ट की पहिलं माझा हेतू आहे की वृक्षारोपण झालं पाहिजे. वृक्षारोपणातून आपल्या जर फळबागा लावल्या तर दोन्ही माझे हेतू साध्य होत आहेत. वृक्षारोपणही होते, फळबाग लागवडही होते आणि शेतकरी पारंपरिक पिकामध्ये त्रस्त झालेले, तर त्यातून उत्पन्नाची शाश्वती नाही आहे. मात्र फळबागेतून तुम्हाला 100% उत्पन्नाची शाश्वती आहे. हे तुम्ही स्वतः सिद्ध केलेलं आहे आणि नंतर डिसिजन घेतलेलं आहे. त्याला मला थोडीशी मदत झालेली, खूपच मदत झाली, थोडी नाही. नमस्कार. नमस्कार. करू का बंद? मदत झाली.